हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या उन्हाळ्याच्या टाईमचं. ते झाडझूड चालू आहे, सगळी झाडझूड राहिली अजून. आणि पिलायले चारा आहे नाही. पिलायले चारा काऊन नाही आणला का? कसा आहे तसाच मस्त असं वातावरण आहे ना. जे आमच्या चिवताईले चारा टाकता येत नाही झाडून काढल्याशिवाय, नाही तर मग सगळे तांदूळ झाड्यातच जातात. चला तर मग मी घेतो आता बाहेरचं झाडझूड करून. शेण पडलं सगळं. मला उरकले सगळे काम. झाडझूड सगळं झालं, बाहेरची झाली. आणि सकाळीच जाऊन पिलायले चारा आणा लागू राहिला. कालही आणला होता आणि आजही आणला. आता हिरवा सुई बाबूचा, कारण की आता वावरात हिरवा चारा काही नाही ना. ते पिला आहे तर पिलायले पाहिजे हिरवा चारा. ओ कृष्णा, कृष्णा, आमचे लंगडू महाराज आता अजून मोकाटच, कारण की ते इकडे तिकडे बांधलं हा पडतात ते धबाधब. असं आहे. मग ते पुंजा आणून टाकला बाहेर सध्या. आणि पोरगा काही त्या बैलाले चारा खाऊ देत नाही, धरून बसलं दोर. चला मग आता फक्त ब्रश करायचा राहिला, बाकीचे सगळे कामं उरकले. आणखी आमच्या चिवताईले तांदूळ टाकून देतो थोडेसे, आणि ते शांत होतात. मग एवढे मूठभर तांदूळ टाकून दिले का झालं. मग आज कोणचीच ढीलढाल नाही स्वयंपाक करायला, कारण की ढीलढाल केली की लय उशीर होते मग, आणि लय गडबड होते. काल तेवढ्याच तेलात भागून घेतली मी भाजी, पण आज तेल काढाच लागते. आज कोणचंच हलगर्जीपणा नाही चालत. आणि तेल काढणं एवढं जीवार येते माया, काय कॅनीचं बुचच नाही निघत. दरवेळेस मग हाताने चाकू लागते तेल काढायच्या वेळेस, पण यावेळेस मी चाकू नाही घेतला, यावेळेस घेतला चम्मच. तशी बी आज भाजी करायची काही गरज नाही, पण आज काल चटणी करून ठेवली होती. काल चटणी म्हणजे गरम नाही केली तेलात, आज मस्त तडका देत होती चटणीले. आणि तसा बी तेलाचा वापर जरासा कमीच चालू आहे, कारण पोळ्या चालू आहेत चुलीवरच्या. फक्त भाजीलेच तेल लागते, तर आज चटणी मस्त गरम करून घेतो. आज दळ नाही करावं लागते, पिठी आलं. काल घाई गडबडीत पोळ्यात मीठच टाकायचं भुलून गेली मी. खायच्या वेळेस मग पोळ्या लागत जा, समजे नाही का मीठ काच्यात आहे, कमी आहे का जास्त आहे. पण कमीच लागे, पण चव नव्हती काही पोळीले. जरासं लवकर लागलं का सगळं पद्धतशीर होते आणि आरामात होते. एवढं देवाच्या भोवती गडबड नाही होत. आता तुम्ही म्हणसान की भाजी करून नाही करावं लागत, तर भाजी आहे रात्रीची. पोळ्या टाकून घेतो फक्त आता, मग संध्याकाळचं पाहू का आहे का. आताच होते भाजी, संध्याकाळी करा लागेल काहीतरी. आणि चुले मस्त पेटेल आहे बाहेर, मग मॅनला घ्यावा पोळ्याच करून. आता आज जरा शिल्लक झालं ते 3 पोळ्याचं. आणि चिक्कू जसे तसेच आहे, तसे मध्ये चिक्कू आवडत नाही. आता पिकवले तर मग खावाच लागते नाही पण, कारण किती 6 चिक्कू आहे. 6 चिक्कूचं काय करू मला हेच नाही समजून राहिलं. चला मग घेतो एवढ्या पोळ्या लाटून. आता पीठ करून घेतलं जागी, धडं नाही निसा लागते. आता आज जरा लवकर स्वयंपाकाला लागली तर धडं नाही लवकर निसणं होणार. पाहिलं आता टाइम आलो काय काय होते तर. आमचे चिवताईले तांदूळ टाकले तरी चिव 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 ताईचं चालूच आहे किती. आता
दादानं चारा आणला तर बरं होईल, नाही तर डबल चारा आणायला जावं लागेल पिलासाठी दुपारसाठी. काल पिरायले चारा होता पण कमी होता, त्याच्याने एवढे कल्ला करत काल पिला चालय. लक्षातच नाही आलं की ते चारा पाहिजे म्हणून, पण आज दुपारी आणायला लागेल जरासा. चुली तसा मस्त इष्ट होता, पण ही पोळी जराशी जळली, कारण की मी या पोळीला घ्यायला आली होती घरात. मस्त असं पोळ्या करून घेतल्या ना. आता करायची आहे म्हणजे चटणी गरम. चटणी गरम झाल्यावर दाखवून मग त्याच्यावर करून देतो आपल्या भाज्या गरम. अरे बाबा रे, भाजी तर उलटच आहे, पाहिलं नाही काय नाही, आपलं भाजीच करायची नाही का. आणि आज काही याच्यात टाकायची गरज नाही काहीच, फक्त तेलातच गरम करायचे, कारण त्यात तेल, मीठ, हिरवा सांबार, लसण हा मी कालच टाकला होता. तव्यावर घालायची ही चटणी. आणि तसं बी मीठ वरून टाकलं याच्यात का हे होते, खडे खडे लागते. एकदा होत असते कोणती बी गोष्ट, डबल डबल होते. पाणी आता चटणी इतला मस्त वास सुटेल का शेजारा पाजाराला जाते. आणि चिचा लाल मिरच्याची चटणी त्याची एक नंबर लागते. आता मस्त चिचायचा मोसम चालू आहे, कोणीही चिचीच्या इकडे गेलं तर चिचा आणल्याशिवाय राहत नाही, म्हणजे खाली हात येत नाही. विशेष म्हणजे तेलात गरम करून ठेवली ना तरी खराब होत नाही चटणी. लय जास्त दिवस झाले का मग होते खराब. लाल जरद नाही, काल होता लाल जरद, आणि आता अशी गरम केली तर मस्त असा कठ्ठा लागते चटणीने. तरी मी मला असं वाटते जरासं मीठ टाकावंच, तरी मी वरून जरासं मीठ टाकतोच. उरकला बाबा स्वयंपाक. आता मस्त चहा ठेवतो, चटणी गरम करून ठेवली, काढून नाही घेतली. आता ठेवायचा आहे चहा. आज लवकर स्वयंपाक उरकला. आता चिक्कू शेक करायचं होतं मला, पण चिक्कू शेक मी चहा पिऊ का चिक्कू शेक करू काही समजायला मार्ग नाही. आता पहिले चहाच देत होतो, म्हणजे आपलं रोजचं आहे ते खावा करा. चिक्कू शेक खाऊ मग. आता चिक्कू होतात खराब काही चला मग घेतो आता पसारावरून. आज लवकर स्वयंपाक उरकला, कारण की दळ नाही करायचं आहे मध्ये. सगळा पसारा आवरला घरातला, भांडे राहिले फक्त आता कशाचे. झाडून बिडून काढला. आणि मी आता घेतो भांडे घासून, कारण बकऱ्या सोडायला टाइम आहे अजून. दादाचं जेवणच नाही झालं. दादाचं जेवण झालं की मग माझी धगधग करते, माझा स्वयंपाक होते का नाही. आणि सकाळी पिलायला चारा बांधला होता, माझा स्वयंपाक व्हायला पिलायनं चारा खाल्ला थोडासा खाय, आणि तोही खातात. आता भांडे घासून मग आता मस्त भांडे घासून घेतो. काही एवढी गडबड होत नाही. मग भांडे घासल्यावर पिलायला सोडायचं आहे, दूध प्यायला. आता सध्या बकऱ्या जरासं आराम करू राहिल्या, बागली करू राहिल्या बकऱ्यांचा. त्याला काही सकाळी चारा नसते, ते मोठ्या आहेत तर त्याला वावरात जाऊनच चारा खावा लागते. हे छोट्या पिल्लाला आम्हाला सकाळी चारा आणावं लागते, वावरातून जर कोणी आला नाही तर. भांडे बिंडे घासून घेतले फक्त ना. आता 10 वाजले तर मग आता पिलं सोडायला टाईम आहे जरासा, तर दळण निसून घेतो. काय गहू ह्यात का नाही काय माहित, कसं काय आहे मी गव्हाचा. कारण आता अखेरीचा महिना लागला, गहू संपले सगळे. थांबा रे, सोडतो तुम्हाला. एवढे गहू निसू द्या, मग तुम्ही एका जागेवर राहत ना इकडे तिकडे पैता. मी दळण निशाने काही प्लेट असं काही घेत नाही, कारण निसले का सगळे खडे दिसतात. पिरायला एवढी घाई झाली दूध प्यायची चालय.
एवढे सोंडे झाले या गव्हात. धुरला तर काही दिसून नाही राहिला, पण सोंडे लय. त्या कोपरापेक्षा आणि याच्यापेक्षा हे असे गहू लवकर निवडणार. एखाद्या चिमडीवर घ्यायचे, नाही तर एखादा तर कट करायचं. असे गोळे एका गहू खडे खडे बाद चमकतात. मी आता गहू निसू नाही घ्यावं लागत, त्यांना गाऊ नाही घ्यावं लागत. त्यासाठी चाळणी आणून ठेवली आणि दिवसभर याले ऊनही द्यावं लागत. जरासा चारा दुपारी लागते ना ते. काहीच नाही ना त्याच्या खाली. हो श्री बाबू लय उच्ची आहे ते.